मोठी एकादशी धरली ना तर ही पण एकादशी धरावी लागते अशी घरातली मोठी माणसं म्हणतात. हे खरं आहे का? तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आज होता रविवार, दादूलाही सुट्टी होती आणि एकादशीही होती. तर मग म्हटलं बाकीची कामे नंतर होतच राहतात, आधी आपण देवपूजा करून घेऊ. तर छान अशी देवपूजा केली, देवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर घरातली छोटी मोठी कामे राहिलेली ती सगळी करून घेतली. त्यानंतर जायचं होतं पार्लरवर, तर दादूलाही नाश्ता दिला आणि मीही नाश्ता केला. नाश्ता वगैरे केला आणि निघाले पार्लरवर. तर आज हे वातावरण झालेलं, 2-4 दिवस पाऊस पडल्याच्या नंतर जर हे असं ऊन पडलं ना तर खूप भारी वाटतं. पार्लरला पोचल्यावर पहिल्यांदा क्लिनिंग वगैरे करायला घेतली, कारण की आज होता रविवार. तर कस्टमर कधी पण यायला चालू होतात आणि रविवारची शक्यतो लहान मुलींची हेअरकट खूप असतात, त्यामुळे दिवसातून 2 वेळा तर झाडू मारायच लागतो. सकाळी एकदा झाडू वगैरे मारून घेतलं ना तर त्या दिवशी संध्याकाळी पण क्लिनिंग वगैरे करावी लागते, झाडू वगैरे मारायला लागतो. तर आज मी एकटीच होते पार्लरवर, तर आज पण मी खूप थकलेली. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेटूया अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.